सर्वात मोठी बातमी की लष्करी तुकडीवर दहशतवादी हल्ला झालेला आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे। गेल्या काही तासांपासून पाकिस्तानकडून गोळीबार होतच होता सीमारेषेवर, मात्र आता लष्करी तुकडीवर देखील दहशतवादी हल्ला झालेला आहे। बघा, आताची सर्वात मोठी बातमी आहे। अनेक ठिकाणी पाकिस्तानने पुन्हा एकदा ड्रोन हल्ला करण्याचा निष्फळ प्रयत्न केलाय, मात्र आता नागरोटामध्ये लष्करी तुकडीवर हल्ला झालेला आहे। नागरोटामध्ये लष्करी तुकडीवर दहशतवादी हल्ला झालेला आहे। महत्वाची अपडेट आपण पाहतोय। पुन्हा एकदा पाकिस्तानने हल्ला करण्यास सुरुवात केलेली आहे। गेल्या 1.5 तासापासून जम्मूमध्ये हा हल्ला थांबल्याचं, श्रीनगरमध्ये हा हल्ला थांबल्याचं समोर आलं होतं। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण पाहतोय नागरोटामध्ये लष्करी तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय। काय नेमकी आताची परिस्थिती आहे त्या ठिकाणी, काय घडलंय? खरं तर ही खूप चिंतेची बाब आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे, कारण पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याच्या नंतर सीमावर्ती भाग जे आहेत त्या भागांमध्ये सीज फायर केल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडनं गोळीबार देखील केला गेला होता। 8 ड्रोन्स देखील उडवले होते, पण त्यानंतर आता जम्मूमध्ये जी नागरोटाची लष्करी तुकडी आहे सैन्याची, त्या ठिकाणी हल्ला केला गेला आहे अशा पद्धतीची माहिती एनआय या वृत्तसंस्थेनं दिलेली आहे। खरं तर लष्करी तुकडीवरती अशा पद्धतीचा हल्ला करणारी मागच्या 2-3 दिवसातील ही पहिली गोष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। अर्थात भारताकडनं प्रत्येक गोष्टीला जशा तसं चोख प्रत्युत्तर जे आहे ते पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीला दिलं जात आहे। मात्र असं असताना देखील पाकिस्तानकडनं लष्करी तुकड्यांना एक प्रकारे निशाणा साधणं ही खरं तर डरपोक पाकिस्तानची आहे आणि ती पुन्हा दिसून आल्याचं आपल्याला बघायला मिळते। वारंवार युद्धाच्या नियमानुसार जर सांगायचं झालं तर ज्या ज्या ठिकाणी नागरी वस्ती नाही किंवा लष्कराच्या तुकड्यांवरती अशा पद्धतीचे हल्ले केले जात नाही, पण असं असताना देखील पाकिस्तानची पुन्हा एकदा जुनी आणि खोड आहे ती या ठिकाणी पुन्हा दिसून आल्याचं आपल्याला बघायला मिळते। आणि म्हणूनच नागरोटाच्या लष्करी तुकडीवरती हल्ला केल्याची माहिती एनआय या वृत्तसंस्थेनं काही वेळापूर्वी दिल्याचं आपल्याला बघायला मिळते। अगदी प्रमोद, युद्धविरामाचा निर्णय तोडायचा ही जी पाकिस्तानची जुनी खोड आहे ती पुन्हा एकदा दिसून आलेली आहे। मात्र आता भारत काय कडक पाऊल उचलणार हे बघणं देखील महत्वाचं आहे। आणि जो संवाद होणार आहे 12 तारखेला, त्या संवादावर देखील आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। याविषयी काय सांगा? अगदी गिरीश, ज्या पद्धतीनं परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांशी काही आमचं बोलणं झालं, त्या सूत्रांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की दुपारी जो करार झाला होता, म्हणजे दुपारी 2:30 वाजता 2 देशांच्या प्रमुखांचा जो प्रमुख अधिकाऱ्यांचं जे बोलणं झालं होतं त्या करारानुसार 5 वाजता युद्धविराम जो आहे तो होणार आहे। तिथून पुढे कुठलाही देश शस्त्रसंधीचं उल्लंघन करणार नाही अशा पद्धतीचा करार दुपारी 3:30 वाजता झालेला होता। पण तो करार पाकिस्तानने मोडल्यामुळे भारतातील जी गव्हर्नमेंट सरकारमधील जे परराष्ट्र मंत्रालयाचे सूत्र आहेत ते देखील नाराज झाल्याचं बघायला मिळते। यांनी स्पष्टपणे या गोष्टीवरती नाराजी व्यक्त केली आहे। त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की हे पाकिस्ताननी उचललेलं पाऊल अत्यंत चुकीचं आहे। 2 देशांमध्ये झालेला जो संवाद सामंजस्य करार होता त्या कराराचं हे उल्लंघन आहे अशा पद्धतीची भूमिका परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांची आहे। अर्थात त्यांची भूमिका म्हणजे 2 दिवसांनी होणाऱ्या जी बैठक आहे त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती खूप महत्वाची त्यांची प्रतिक्रिया आपल्याला प्रकारे म्हणावं लागणार आहे। 2 दिवसांना बैठक होणार आहे, पण आता भारत बैठकीला जाईल की नाही यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होते गिरीश। त्याचा मुद्दा, त्याचा महत्व यासाठी आहे की फक्त एका ठिकाणी 2 ठिकाणी जर अशा पद्धतीच्या घटना घडल्या असत्या तर त्या चुकून झाल्या आहेत अशा पद्धतीचं एक प्रकारे म्हणता आलेलं असतं। पण पाकिस्तानकडनं डरपोक ती पाकिस्तानची पुन्हा एकदा दिसून आलेली आहे। त्यांना जम्मू काश्मीर असेल, पंजाब असेल, त्यानंतर राजस्थान असेल, गुजरातच्या काही भागामध्ये देखील अशा पद्धतीचे हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला गेला। गुजरातचे जे गृहमंत्री आहेत हर्ष संघवी त्यांनी ट्विट केलं, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कच्छच्या काही भागामध्ये ड्रोन उडताना दिसत आहेत आणि अशा पद्धतीची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली। उमर अब्दुल्ला जे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ते व्हिडिओ ट्विट केले आणि व्हिडिओ ट्विट करून त्यांनी पुरावे दिले कशा पद्धतीने ड्रोन्स आहेत, कशा पद्धतीने आवाज येत आहेत। या सगळ्या पाकिस्तानच्या गोष्टी भारताकडनं चव्हाट्यावरती आणल्या गेलेल्या आहेत। त्यामुळं भारत आणि पाकिस्तान संवाद होईल की नाही यावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं बघायला मिळतं। अर्थात अशा पद्धतीचा जरी संवाद झाला तरी भारताची भूमिका ही खूप कठोर आणि कडक असणार आहे। पण यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर कुठला असेल तर तो हा आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये सामंजस्य करार करण्यासाठी अमेरिकेने भूमिका घेतली होती, अमेरिकेने पुढाकार घेतलेला होता। हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून सांगितलं। जर डोनाल्ड ट्रम्प ही गोष्ट ट्विट करून सांगत असतील आणि त्यानंतरही पाकिस्तानच्या पुरापती जर सुरूच राहत असतील तर अमेरिकेच्या प्रमुखांच्या भूमिकेवरती एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित राहते, कारण पाकिस्तानचा त्यांच्यावरती विश्वास नाही का अशा पद्धतीचा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होतो। त्यामुळे 2 दिवसांनी होणारी बैठक, पहिला प्रश्न बैठक होते की नाही हा आहे, आणि जर झाली तर भारताची भूमिका खूप कठोर आणि कडक। प्रमोद, तुला थांबवतो